सांगा, शनिवार घेणार की रविवार घेणार? इथे नाशिकला पण भाऊ त्याच्यामध्ये सगळे अधिकारी उपस्थित पाहिजे. हे MSIDCचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण परत एकदा सांगा की कुठली नोटीस काढू नका. नाशिकच्या रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनामुळे हा संघर्ष तात्पुरता थांबलाय. मात्र हा केवळ विराम आहे, कारण शनिवारी तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांचा आक्रमक एल्गार पुन्हा पाहायला मिळणार आहे. नाशिक तालुक्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे अनेक गावांतील शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याची तयारी सुरू होती. मुंबई नाका परिसरात क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव आणि नाशिकचे पोलीस उपायुक्त काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यानंतर दूरध्वनीद्वारे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी थेट संवाद साधण्यात आलाय. माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन साहेबांचा शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आपण बोलणं करून दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या रिंग रोड अलाइनमेंट मध्ये मोबदला वाढवून मिळणे, योग्य मोबदला मिळणे आणि जी अलाइनमेंट काही त्यांच्या घरावरून काही विहिरी वगैरे याच्यातून क्षेत्रातून जात आहे तिच्यात बदल करणे असे अपेक्षित आहे. या दोन प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शासन दरबारी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणे गरजेचं असल्या कारणाने माननीय मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आपण पुढे कुठेही आंदोलन न नेता इथं स्थगित करावे व त्या संदर्भाने जी बैठक आहे ती प्रमुख बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे घेण्यात येईल. स्वतः व्यक्तिशः मंत्री महोदय उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधी वगैरे यांना निमंत्रित करून ती बैठक होणार आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आता सर्व शेतकऱ्यांनी येथे पुढील आंदोलन स्थगित केले आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. या चर्चेदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय. या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, MSRDC आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रिंग रोडचे चुकीचे अलाइनमेंट बदलणे, बाजारभावानुसार योग्य मोबदला, जमिनींचे फेर सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी गुणांक वाढवणे या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच बैठकीपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला नवीन नोटीस देण्यात येणार नाही किंवा जमीन खरेदीसाठी सक्ती केली जाणार नाही असा दिलासाही देण्यात आलाय. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून आश्वासन दिलंय. या सकारात्मक घडामोडीनंतर शेतकऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन 30 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. आज वर्षा निवासस्थानी मुंबई या ठिकाणी रिंग रोड बाधित शेतकरी आंदोलन करणार होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे शिवसहाय्यक संदीपभाऊ जाधव आणि नाशिक पोलीस आयुक्त DCP काळे साहेब यांनी या ठिकाणी येत गिरीशभाऊंशी फोनवर चर्चा करून दिली. येत्या शनिवारी दुपारी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्याचं त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिल्यामुळे आणि तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कुठली नोटीस किंवा कुठली छोटी खरेदी करणार नाहीत या विषयाचं सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आजचं मुंबईचं वर्षा निवासस्थानाचं आंदोलन या पवित्र स्थळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या स्मारकाच्या प्रांगणात आम्ही स्थगित करत आहोत. आणि जर शनिवारी मीटिंग नाही झाली तर मात्र मंगळवारी आत्मदहनाचा इशारा आम्ही वर्षा निवासस्थानाच्या बाहेर दिलेला आहे. याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. आमची फसवणूक होऊ नये. शेतकऱ्यांच्या अलाइनमेंटच्या संदर्भात आणि योग्य दराच्या संदर्भात योग्य तो मध्यम मार्ग काढून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे. उपजिल्हाधिकारी वाघ हे अत्यंत उर्मट अधिकारी आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांची आणि वरिष्ठ मंत्री महोदयांची सुद्धा दिशाभूल करतात. 19 ची नोटीस काढतात, तिला हरकती मागवतात, हरकती गेल्या का निकालात काढतात की याचं तुम्हाला काही व्हॅल्यू नाहीये, ही निकालीत काढलेली. त्याच्यानंतर 21 ची नोटीस म्हणजे अंतिम वाटाघाटीची नोटीस काढतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धमकावतात की तुम्हाला जो 25% जो अधिकचा मोबदला देणार आहोत तो तुम्हाला मिळणार नाही, आताच खरेदी करा. म्हणजे अशा विषयाचे ते वाघ अत्यंत उर्मट आहेत. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या समोर 3 वेळा त्यांना
आदेश पत्र काढायला सांगितले, तरी पण आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मी काढणार नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगायचं ते सांगू द्या, पण मी माझ्या अधिकारात करणार नाही. इतकं उर्मट. आणि त्यांनीच, मी तुम्हाला सांगतो, या वाघ साहेबांच्याच अधिकाराखाली काही बिल्डरांनी, काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत. यांचा त्याच्यामध्ये मोठा हितसंबंध आहे, म्हणून आमच्या शेतकऱ्यांना ते सातत्यानं अन्याय करतात त्या ठिकाणी. मात्र हा केवळ तात्पुरता थांबा आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीत ठोस आणि लेखी निर्णय झाला नाही तर 30 जून रोजी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षासमोर शेकडो शेतकरी आक्रमक आंदोलन छेडतील असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.